उपस्थित सर्व बंधू भगिनींचं मी सर्वप्रथम स्वागत करतो। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम, नमो बुद्धाय। आजच्या या साप्ताहिक धम्मवर्गाचे सूत्रसंचालक आदरणीय धम्ममित्र आटे सर, तसेच या ठिकाणी उपस्थित सर्व धम्मचारिणीगण आणि सर्व बंधू भगिनींनो, गेल्या काही आठवड्यापासून अर्थात 3 आठवड्यापासून आपण सिद्धार्थाचा गृहत्याग या संबंधाने बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथातील काही संदर्भ घेऊन तो पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि हे आज सिद्धार्थ गौतमाच्या गृहत्यागावरती हे शेवटचं आजचं प्रवचन असेल। तर आपण अगदी पहिल्या वर्गापासून बघितलेलं आहे की सिद्धार्थात म्हणजे कोलिया आणि शाक्यामध्ये जो काही संघर्ष झालेला होता, त्या संघर्षातून जो काही युद्ध पेटलेलं होतं नदीच्या पाण्यासाठी, आणि मग त्या युद्धातून जे काही म्हणजे युद्ध पेटल्याच्या नंतर सिद्धार्थाने त्या युद्धाला केलेला विरोध, त्यानंतर त्या विरोधानंतर शाक्य संघाने घेतलेली जी काही भूमिका आहे, त्या 3 पर्याय शिक्षेचे सिद्धार्थाला दिले होते। त्यानंतर सिद्धार्थाने घेतलेला एक पर्याय जो म्हणजे देशत्यागाचा, इथपासून आपण बघत आलेलो आहोत। त्यानंतर सिद्धार्थाने केलेला प्रत्यक्ष गृहत्यागानंतर त्या सिद्धार्थाच्या कुटुंबाला झालेल्या, त्या राजघराण्याला झालेल्या वेदना, त्यानंतर सिद्धार्थाचा बिंबिसारासोबत झालेला संवाद, ह्या सर्व गोष्टी आपण अगदी तपशीलवार आणि त्यामध्ये सखोल पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यानंतर सिद्धार्थाने बिंबिसारासोबत केलेला संवाद आणि बिंबिसाराला दिलेलं सिद्धार्थाचं उत्तर, त्यानंतर त्यांनी पुढे चालून परिव्राजकाला भेटले आणि ते परिव्राजकांनी जे काही त्यांना सांगितलं की युद्ध थांबवण्याचा निर्णय शाक्य संघातील सगळ्या प्रजेने घेतलेला आहे, त्यामुळे आता तुला गृहत्याग करण्याची आवश्यकता राहिलेली नाही। पण त्यानंतरही सिद्धार्थ कुठल्याही गोष्टीला अविचलित न होता त्यांनी त्यांचा गृहत्यागाचा निर्णय कायम ठेवला आणि खऱ्या जो काही हे काही युद्ध आहे, हे युद्धाचं कारण जे काही वर्गावर्गातली कलह आहे, म्हणजे वर्ग कलहाचे मुख्य कारण काय आणि त्या वर्ग कलहावर कायमस्वरूपी उपाय काय, या घटनेपर्यंत आपण बऱ्याच गोष्टी पाहिलेल्या आहेत। आणि मग सिद्धार्थ खऱ्या अर्थाने सत्य शोधण्यासाठी त्यांनी त्याचा प्रवास सुरू केला। आज आपण हे शेवटचं प्रवचन यावरती ऐकणार आहोत आणि मी आपल्यासोबत याविषयी काही संवाद साधणार आहोत। तर मी आजचा विषय सिद्धार्थाचा गृहत्यागाचा आधुनिक आणि व्यावहारिक अर्थ, या गृहत्यागाचा व्यावहारिक अर्थ आपण कशा पद्धतीने घेऊ शकतो। बुद्धांनी त्यावेळेला त्या तत्कालीन परिस्थितीमध्ये त्यांना जे योग्य वाटलं किंवा त्यांना जे काही करणं शक्य होतं त्यांनी ते केलं। परंतु या आधुनिक जगामध्ये आपण या गृहत्यागाला कशा पद्धतीने पाहू शकतो, म्हणजे केवळ बुद्धांनी गृहत्याग केला आणि बुद्धांनी संबुद्धी प्राप्त केली, आता आपल्याला गृहत्याग करण्याची गरज नाही किंवा आपल्याला गृहत्याग करणं शक्य नाही म्हणून आपण तो कन्सेप्ट सोडून देणार आहोत का। आणि जर मग केवळ बुद्धाचं चरित्र म्हणून बाबासाहेबांनी तो गृहत्यागाचं जे काही प्रकरण आहे ते बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथामध्ये टाकलंय का, असा मी विचार करत होतो। कारण की केवळ बुद्धाचं चरित्र म्हणून बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ बाबासाहेबांनी लिहिलेला नाही, तर बुद्धाचा धम्म काय आहे, बुद्ध धम्माची शिकवण काय आहे, मूलभूत शिकवण काय आहे, बुद्ध धम्माचा गर्भितार्थ काय आहे, बुद्ध धम्माची तत्व काय आहे आणि ती कशा प्रकारे आचरणात आणल्या जाऊ शकतं, या प्रकारचं भाष्य करणारा हा धम्मग्रंथ आहे, अशी माझी तरी समज आहे। आणि मग हे जर खरं असेल की बाबासाहेबांना बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथामधून जर त्यांना बुद्धाची शिकवणच शिकवायची असेल, तर मग सिद्धार्थाचा गृहत्यागाचं
प्रकारचा वर्णन करून केवळ सिद्धार्थाचं चरित्र बाबासाहेबांना सांगायचं होतं का? तर एवढाच त्यांचा कदाचित दृष्टिकोन नसेल, तो त्याच्यापेक्षा काहीतरी पुढे जाऊन बाबासाहेब सांगू इच्छितात की बुद्धाच्या जीवनचरित्रामधून, त्यांच्या जीवनात घडलेल्या अनेक घटनांमधून सुद्धा आपण काही धम्मशिकवण घेऊ शकतो. बुद्धाचं प्रत्यक्ष जीवनसुद्धा हे आपल्यासाठी खूप प्रेरणादायी आहे आणि ते आपल्यासाठी धम्माचरण करण्यासाठी आपल्याला काहीतरी प्रत्येक घटना बुद्धाच्या जीवनातली, सिद्धार्थाच्या जीवनातली आपल्याला काहीतरी शिकवते आहे आणि म्हणून त्या निवडक घटना बाबासाहेबांनी त्या ग्रंथामध्ये अंतर्भूत केलेल्या आहेत असं मला वाटतंय. आणि म्हणून मग आपण आज गृहत्यागाचा व्यावहारिक अर्थ आपण काय घेणार आहोत हे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण बुद्धाने संबुद्धी प्राप्त केली, त्या संबुद्धी प्राप्तीची सुरुवात ही सिद्धार्थ गौतमांच्या गृहत्यागापासून झाली आणि आपणा सर्वांचा आदर्शसुद्धा बुद्ध आहे, धम्म आहे, संघ आहे. आणि ही जर त्रिरत्न आपल्या हृदयाशी असेल, आपल्या जीवनाच्या केंद्रस्थानी असेल, तर आपलंसुद्धा अंतिम ध्येय, आपलासुद्धा अंतिम उद्देश हा संबुद्धी प्राप्ती आहे. आणि मग संबुद्धी प्राप्ती जर आपलं अंतिम ध्येय असेल, संबुद्धी प्राप्ती हाच जर आपल्या जीवनाचा उद्देश असेल, तर मग बुद्धाने जी संबुद्धी प्राप्त केली आणि बुद्धाने संबुद्धी प्राप्त करण्यासाठी बुद्धाच्या संबुद्धी प्राप्तीची सुरुवात ज्या गृहत्यागापासून झालेली आहे, तोच गृहत्याग आपल्याला सुद्धा करणं गरजेचं आहे. कारण बुद्धाच्या संबोधीची, सिद्धार्थाच्या संबोधीची सुरुवातच ही गृहत्यागापासून झालेली आहे. आणि मग आपल्या जीवनाचा जर उद्देश हा अंतिम उद्देश, आपल्या जीवनाचा अंतिम उद्देश जर संबोधी प्राप्ती असेल, तर आपल्याला सुद्धा गृहत्याग करणं गरजेचं आहे. मग आपण गृहत्याग, आपल्याला वाटतं की आता मला संसार आहे, या जगात शक्य नाही, तर मग आपल्या या व्यावहारिक जीवनात आपण कशा प्रकारे गृहत्यागाला पाहतो किंवा गृहत्यागाचा अर्थ काय घेतो हे पाहण्याचा प्रयत्न करूया. तर उर्गेन संरक्षित म्हणतात की गृहत्याग म्हणजे नेमकं काय? तर भौतिक प्रवृत्तीचा त्याग करणं, भौतिक प्रवृत्तीचा त्याग करणं आणि अकुशल मानसिक भावनांचा त्याग करणं म्हणजे गृहत्याग. आता अतिशय सोपी भाषेत उर्गेन संरक्षितांनी गृहत्यागावरती भाष्य केलेलं आहे की गृहत्याग म्हणजे काय? तर भौतिक प्रवृत्तीचा त्याग करणं. आता भौतिक प्रवृत्ती म्हणजे काय? अनेक भौतिक प्रवृत्ती असते आपल्याला, की आपल्याला सुंदर घर पाहिजे, आपल्याला सुविधा पाहिजे, आपल्याला गाडी पाहिजे, वेगवेगळ्या अलीकडे तंत्रज्ञानाने युक्त अशा अनेक सोयी सवलती आहेत की ज्या सोयींमुळं, त्या भौतिक सुबत्तेमुळं आपण तो प्राप्त करण्यासाठी आपली धावपळ सुरू असते. तर ह्या भौतिक सुबत्ता ज्या आहेत, या भौतिक सुबत्ताच्या मागे आपण राहत असतो. आणि मग ह्या ज्या भौतिक गोष्टी आहेत, त्या भौतिक गोष्टीचा त्याग करणे म्हणजे गृहत्याग असं उर्गेन संरक्षित म्हणतात. तर आपल्याला सुद्धा या गोष्टी करता आल्या पाहिजे. आणि मग सिद्धार्थ गौतमांनी काय केलं? तर एवढं सारं त्यांच्याकडे वैभव होतं, एवढा सारा महाल, राजवाडा, त्यांच्याकडे असणाऱ्या सगळ्या सुखसोयी, ते वैभव सिद्धार्थ गौतमाचं, हे सगळं वैभव, ह्या सगळ्या भौतिक सुबत्ता याचा त्यांनी त्याग केला. हे आपण सिद्धार्थ गौतमाच्या जीवनामधून आपण शिकू शकतो. आणि मग तीच गोष्ट आपल्याला सुद्धा करायची आहे की या भौतिक प्रवृत्तीचा त्याग करायचा आपल्याला. आता इथे आपण उर्गेन संरक्षित भौतिक प्रवृत्ती म्हणतात, शब्दशः वस्तू नाही म्हणत. जसं की सिद्धार्थाने प्रत्यक्ष गृहत्याग केला, प्रत्यक्ष तो राजवाडा सोडला, सगळ्या सुखसोयी सोडल्या. तर तुम्हाला या सुखसोयी सोडा असं उर्गेन संरक्षित सांगत नाही, तर ते सांगतात की तुम्ही भौतिक प्रवृत्तीचा त्याग करा. ज्या आपल्यामध्ये भौतिक प्रवृत्तीचा उपयोग करण्याची जी काही आपली मानसिकता आहे, त्या मानसिकतेचा आपण त्याग केला पाहिजे, अशा प्रकारचं या ठिकाणी वक्तव्य आहे. त्यानंतर अकुशल मानसिक भावनांचा त्याग करणे. आता अकुशल मानसिक अवस्था किंवा अकुशल मानसिक भावना कोणत्या आपल्याकडे? लोभ, द्वेष, मोह, मत्सर, ह्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या अकुशल मानसिक भावना आहे. आणि या अकुशल मानसिक भावनांचा त्याग करणे म्हणजे गृहत्याग. तर आपल्याला दोन गोष्टींनी पाहायचं आहे की भौतिक सोयींचा किंवा भौतिक प्रवृत्तीचा त्याग करणे म्हणजे गृहत्याग आणि अकुशल मानसिक
भावनांचा त्याग करणे म्हणजे गृहत्याग. त्याही पुढे जाऊन आपण असं अगदी सोप्या भाषेत जर म्हणायचं झालं तर स्वतःपासून मुक्त होणे म्हणजे गृहत्याग. आता स्वतःपासून मुक्त होणे म्हणजे काय? स्वतःपासून मोकळं करणे. आता स्वतःला स्वतःपासून मोकळं करणे म्हणजे नेमकं काय? तर स्वतःपुरतं सुख शोधण्यासाठी आपली जी धडपड सुरू असते ती आपली स्वतःला सुखप्राप्तीसाठी, स्वतःच्या सुखाच्या प्राप्तीसाठी आपली धडपड सुरू असते. तर हे स्वतःपुरते सुख शोधण्यापासून स्वतःला मुक्त करणे म्हणजे स्वतःपासून मुक्त करणे होय. आणि स्वतःपासून जर मुक्त करत असू तर तो आपला खऱ्या अर्थाने गृहत्याग आहे. त्यानंतर वैभवातून विवेकाकडे जाणे म्हणजे गृहत्याग आहे. जे काही आपण वैभवशाली जीवन जगतो त्या वैभवशाली जीवनामधून विवेकाकडे जाणे, चांगलं काय वाईट काय योग्य अयोग्य या गोष्टी आपल्या विवेकाच्या कसोटीवर पाहणे आणि नंतर निर्णय घेणे म्हणजे गृहत्याग आहे. त्यानंतर जसं आत्ताच म्हटलं आपण की जे काही आपल्या भौतिक प्रवृत्ती आहे, जसं लोभ आहे, द्वेष आहे, अज्ञान आहे, या मानसिक अवस्था ज्या आहेत, ज्या मानसिक भावना आहेत, अकुशल मानसिक भावना आहे, याच्यातून दूर जाणे, याच्यापासून दूर जाणे. मग आता जर आपण अज्ञानामध्ये असू तर आपल्याला मुक्तीकडे जावं लागेल, त्या बंधनातून बाहेर पडावं लागेल. आपल्यात जर द्वेषाची भावना असेल तर त्या द्वेषापासून मुक्त होऊन आपल्याला मैत्रीकडे जावं लागेल, आपल्याला करुणेकडे जावं लागेल. जसं आत्ताच आपण म्हणजे मैत्री विकास ध्यान साधना केलेली आहे. तर ही जी मैत्री विकास ध्यान साधना करतो तर आपल्यातील द्वेष जो आहे, आपल्यातील जे अकुशल भावना आहे, अकुशल मानसिक भावना आपल्या असतात द्वेषाने भरलेल्या, त्या अकुशल मानसिक भावनांचा नाश करणे किंवा त्या कमी करत आणणे आणि मैत्रीचा हळुवारपणे विकास करणे म्हणजे गृहत्याग. म्हणजे एवढा सोपा आणि व्यावहारिक अर्थ आपण गृहत्यागाचा घेऊ शकतो की हे जे आपल्यामध्ये जे काही विष रूपाने ज्या काही अकुशल बाबी आहेत त्यांचा नायनाट करणे किंवा त्यांना कमी करणे आणि कुशल बाबींचा आपल्यामध्ये विकास करणे म्हणजे गृहत्याग. याने काय होईल की आपण कुशल बाबीचा आपल्यामध्ये विकास करू. त्यानंतर आज जसं आपण आज धम्मवर्ग आहे तर धम्मवर्गासाठी आपण घरून निघालात आणि विहारामध्ये आला. तुमच्या मनामध्ये हा विचार जेव्हा आला की आज आपण धम्मवर्गाला गेलं पाहिजे, आपण आज विहारात गेलं पाहिजे, तर हा विचारसुद्धा तुमचा गृहत्यागाचा विचार आहे. तो तात्कालिक का असेना पण तो गृहत्याग आहे. म्हणजे घरापासून धम्माकडे जाणे म्हणजे गृहत्याग असा आपण अतिशय सोपा आणि व्यावहारिक अर्थ आपण या गृहत्यागाचा करू शकतो की घरातून धम्माच्या दिशेने जाणे म्हणजे गृहत्याग. लोभातून दातृत्वाकडे जाणे, जसं मागच्या वेळेला आपण अपील केलं होतं काही लोकांना की 25, 26, 27 हे 3 दिवशी आपण उर्गेन संरक्षित यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने आपण 3 दिवसीय कार्यक्रम घेत आहोत. तर त्या कार्यक्रमाच्या खर्चासाठी आपण मनोभावे दान दिलं पाहिजे. तेव्हा अनेक लोकांनी पुढाकार घेतला आणि अनेक लोकांनी त्या कार्यक्रमासाठी दान दिले. तर आपली जी लोभाची प्रवृत्ती आहे या लोभाच्या प्रवृत्तीला सैल करत जाणे आणि दातृत्वाची भावना म्हणजे देण्याची भावना वाढवत जाणे म्हणजे गृहत्याग आहे. सोबतच परंपरेतून किंवा परंपरेकडून परिवर्तनाकडे जाणे म्हणजे गृहत्याग आहे. आता परंपरा जशी चालत आलेल्या परंपरा राहतात, बरेचदा आपण परंपरा जशाच्या तशा चालवतो, तर त्या परंपरेकडून परिवर्तनाकडे जाणे, केवळ परंपरा पाळणेच नाही तर त्याच्यामध्ये काही परिवर्तन करून ज्या अयोग्य गोष्टी आहेत त्या टाळून त्यामध्ये सुधारणा करून त्यामध्ये परिवर्तन करण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे. त्या क्षमतेचा उपयोग करून परंपरेकडून आपण परिवर्तनाकडे जाणे म्हणजेच गृहत्याग आहे. म्हणजे अंधानुकरण म्हणजे ज्याला अंधश्रद्धा म्हणतो आपण, ज्या परंपरेने आलेल्या गोष्टी करत राहणे, त्याचा अर्थ माहीत नसतो, तर त्या आपल्या विवेक बुद्धीच्या कसोटीवर तपासणे, योग्य काय अयोग्य काय हे तपासणं आणि त्यानंतर त्या गोष्टीचा स्वीकार करणं म्हणजे परंपरेकडून परिवर्तनाकडे जाण्याचा प्रवास म्हणजे आपण गृहत्याग अशा स्वरूपाने सुद्धा आपण गृहत्यागाचा व्यावहारिक अर्थ आपण पाहू शकतो. सोबतच गृहत्याग म्हणजे पलायन नाही. बरेचदा बुद्धाची विरोधक टीका करतात की बुद्ध हा पलायनवादी होता, त्यांनी जबाबदारी सोडून यांनी गृहत्याग केला. तर
पलायन म्हणजे गृहत्याग नाही किंवा बुद्धाने अशा प्रकारचं पलायनसुद्धा केलेलं नाही. तर सिद्धार्थाने घर सोडलं म्हणजे नेमकं काय केलं? ते काही पलायन नाही केलं. ते काही घरून असे जबाबदारी आहे माझ्यावरती एवढ्या मोठ्या राज्याची, माझ्या कुटुंबाची म्हणून ते घराबाहेर पडले नाही, तर ते संकटाच्या दिशेने गेले. आता संकटाच्या दिशेने गेले म्हणजे काय की स्वतःचं म्हणजे ज्या जंगलामध्ये ते गेले एवढ्या वैभवशाली जीवन जगून, तर ते संकटाच्या दिशेने गेले. कारण तिथे त्यांच्या सगळ्या विपरीत बाबी त्या जंगलामध्ये राहणार होत्या. कुठलीही सुख सोयी नाही. आणि हे जे त्यांनी गृहत्याग केला, ते जे संकटाच्या दिशेने गेले ते स्वतःच्या प्राप्तीसाठी नाही, तर या संपूर्ण मानवजातीसाठी सत्य शोधण्यासाठी सिद्धार्थ घराबाहेर पडला. म्हणजे स्वतः त्यांनी समर्पित झाले लोककल्याणासाठी, जनकल्याणासाठी. ते स्वतःलाच त्यांनी समर्पित केलं आणि त्या संकटाच्या दिशेने गेले. म्हणजे स्वतःचं जीवन धोक्यात टाकून ते त्या दिशेने गेले. आणि म्हणून अशा प्रकारे सिद्धार्थाने जो काही गृहत्याग केला हा अतिशय प्रेरणादायी गृहत्याग आहे. आणि त्यांनी संपूर्ण अखिल मानवाची, अखिल सजीवांच्या कल्याणासाठी, सत्य शोधण्यासाठी त्यांनी त्यांची धडपड चालू केली. आणि म्हणून सर्वांनी जबाबदारी त्यांनी ती घेतली इतरांच्या कल्याणाची, संपूर्ण सजीव सृष्टीची, संपूर्ण या जगातील, या ब्रह्मांडातील संपूर्ण सजीवांची कल्याणाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. त्यांच्या कल्याणासाठी सत्य शोधण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. त्याच्यामुळं गृहत्याग घरातून बाहेर पडणे म्हणजे गृहत्याग नाही, तर तुम्ही अशी काही लोककल्याणाची भावना घेऊन, जनकल्याणाची भावना घेऊन, एक संपूर्ण सजीवांच्या कल्याणाची भावना घेऊन तुम्ही त्या सत्य शोधण्याच्या मार्गाला निघता, तो म्हणजे खऱ्या अर्थाने गृहत्याग आहे. जसं आपण मैत्री भावना या ध्यान साधनामध्ये आपण बघितलेलं आहे की आपण स्वतःवर मैत्री केली, त्यानंतर आपण मित्रावरती मैत्री करतो, त्यानंतर आपण त्रयस्थ व्यक्तीवर मैत्री करतो, न आवडणाऱ्या व्यक्तीवर मैत्री करतो किंवा शत्रूवर मैत्री करतो, आणि मग पुढे आपण संपूर्ण या जगातील लोकांचं कल्याणासाठी आपण आपल्या सद्भावना निर्माण करतो. त्यानंतर सगळे प्राणी, जीवजंतू याच्यावर सुद्धा मैत्री करतो. म्हणजे इतका हा मैत्रीचा जो काही आपला परीघ आहे हा हळूवारपणे असा वाढत जातो. आणि याच गोष्टीला आपण गृहत्याग समजू शकतो. गृहत्याग म्हणजे सामाजिक बंधनाचा त्याग करणं. आता अनेक सामाजिक बंधनामध्ये सुद्धा आपण अडकळलेलो असतो. अनेक सामाजिक बंधनामध्ये, जसं की आता एखादी आपल्या घरी कोणते प्रसंग होतात तर आपण त्या परंपरा जशा चालत आलेल्या आहे तशाच प्रकारचे सामाजिक गोष्टी आपण सातत्याने करत असतो. तर या सामाजिक बंधनातून बाहेर पडणे म्हणजे सुद्धा गृहत्याग आहे. जसं की आता एखादी लग्नाच्या वेळेला हळद लावतो किंवा मृत्यूप्रसंगी कपाळावरती एक नाणं ठेवलं जातं, किंवा आपल्या स्त्रिया असेल तर आपले दागिने त्या प्रेतावरती टाकतात. तर अशा प्रकारचे हे जे काही सामाजिक बंधनात आपण जे जडकून आहोत, त्यातून अटकून आहोत, तर त्या बंधनातून सुद्धा बाहेर पडणे म्हणजे खऱ्या अर्थाने गृहत्याग आहे. तर अशा प्रकारे गृहत्यागाचा स्वाभाविक आणि अतिशय व्यावहारिक आणि आधुनिक जगात आपण या गृहत्यागाचा कशा प्रकारे अर्थ जाणून घेऊ शकतो. तर या अतिशय साध्या आणि सोप्या भाषेमध्ये किंवा आपल्या व्यावहारिक समजदारीमध्ये आपण या गृहत्यागाला पाहू शकतो. तर अशा प्रकारचा हा जो गृहत्याग आहे तर या आधुनिक जीवनात तो आता कशा प्रकारे लागू पडेल, आत्ताच्या आपल्या या लाईफस्टाईल मध्ये आपल्याला या गृहत्यागाला कशा प्रकारे आपण लागू करू शकतो. तर बघा, आपल्याला बरेचसे लोक, आपण इथे बसलेल्या बऱ्याचशा लोकांना सोशल मीडियाचं नवीन व्यसन लागलेलं आहे. तासनतास आपण सोशल मीडियावरती राहत असतो. म्हणजे व्हॉट्सअप असेल, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, ट्विटर असेल. तर या सगळ्या ज्या काही ह्या वेब सिरीज आहेत किंवा हे सामाजिक माध्यमं आहेत, हा जो सोशल मीडिया आहे याच्यावर आपली तास यूट्यूब आहे, तर यावरती आपले कितीतरी तास आपण घालवत असतो. तर हे सुद्धा एक व्यसन आहे. ना अशा प्रकारच्या सोशल मीडियाच्या या अनावश्यक व्यसनामधून बाहेर पडणं हे सुद्धा एक आधुनिक प्रकारे गृहत्याग आपण त्याला समजू शकतो. त्यानंतर आपल्या ज्या अकुशल प्रवृत्ती आहेत त्याच्यातून बाहेर पडणं, जसं आपण पाहिलं आहे, तर आपण बरेचदा आपण सहज आपल्याला कोणाचा द्वेष येतो, राग येतो, आपल्याला एकमेकांविषयी आपल्याला पटत नाही अशा व्यक्तींविषयी
व्यक्तीविषयी आपला द्वेषाची भावना सहज निर्माण होते, स्पर्धा निर्माण होते दोन लोकांमध्ये, आपण स्पर्धेने म्हणजे भरलेलो आहोत, एकमेकांविषयी स्पर्धा करतो आणि त्या स्पर्धेमधून मग मत्सर एकमेकांविषयीचा निर्माण होतो. तर या ठिकाणी जरी आपल्याला एखादी नावडणारा व्यक्ती असेल, म्हणजे आवडत नसेल, त्याची विचार आपल्याला पटत नसेल, त्याच्याशी आपलं खूप सारं म्हणजे प्रयत्न करूनही त्याच्यासोबत आपले मैत्रीचे संबंध जर निर्माण होत नसेल तर भलाई मैत्री नका करू, पण कमीत कमी तशा व्यक्तींसोबत आपण मैत्रीपूर्ण राहिलं पाहिजे. म्हणजे होऊ शकते तुम्ही खूप चांगली मित्रता त्याच्यासोबत नाही करू शकणार, वेळ लागेल, त्याला काही अवधी द्यावं लागेल, परंतु त्या व्यक्तीविषयी कमीत कमी मैत्रीपूर्ण राहिलं पाहिजे. जरी मैत्री आणि मैत्रीपूर्ण राहणं ह्या दोन गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. कारण मैत्री म्हणजे अतिशय तुमचे जवळचे संबंध असतात, तिथे एकमेकांच्या कल्याणाची भावना असते. पण एखादी जर न आवडणारा व्यक्ती असेल तर त्याच्याविषयी तुमची कल्याणाची भावना कदाचित नाही निर्माण होईल, पण कमीत कमी त्याच्याविषयी मैत्रीपूर्ण राहणं म्हणजे त्याच्याविषयी कमीत कमी द्वेषाची मत्सराची भावना तुमच्या मनात निर्माण होऊ नये, त्याचं काही वाईट होण्याची भावना तुमच्या मनात निर्माण होऊ नये, किंवा त्याच्या दुःखाचा तुम्हाला आनंद होऊ नये. कमीत कमी एवढ्या तरी मैत्रीपूर्ण भाव आपण त्याच्याविषयी आपल्या मनामध्ये ठेवला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं या प्रकारे आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसंच सामाजिक हितासाठी आपण समर्पित झालो पाहिजे. म्हणजे जे काही समाजाचं हित ज्याच्यामध्ये आहे, जसं बुद्धाचा धम्म हा सामाजिक हिताचा आहे, तर ह्या बुद्धाच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आपण स्वतःला समर्पित केलं पाहिजे. आपला 24 तासापैकी आपण किमान जेवढं शक्य असेल तेवढा वेळ आपण बुद्धाचा धम्म लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. हा सुद्धा आपला आधुनिक जगातला गृहत्याग राहू शकतो. त्यानंतर अनेक गोष्टीच्या व्यसनं लागलेल्या आहेत. वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळी व्यसनं असतात. आता व्यसन म्हटलं म्हणजे आपल्याला 2-4च गोष्टी समोर येते. एखादी दारू पिणारं असेल त्याला व्यसन म्हणतो आपण, एखादी गुटखा सिगारेट स्मोकिंग करतो त्याला आपण व्यसनं म्हणतो, ड्रग्ज घेतो त्याला व्यसनं म्हणतो. पण केवळ व्यसनं इथपर्यंतच थांबत नाही, तर कोणाला सत्तेचं व्यसन असते, कोणाला प्रतिष्ठेचं व्यसन असते, कोणाला शिक्षणाचं म्हणजे अनावश्यक आपल्यासमोर काही डिग्र्या लागल्या पाहिजे त्याचं व्यसन असतं. तर हे अनेक प्रकारे जे व्यसन जे आहेत ज्याच्याबद्दल खूपच मोठी आसक्ती आपली असते, तशा व्यसनापासून आपण दूर जाण्यासाठी प्रयत्न करणं किंवा त्या व्यसनातून मुक्त होणे हे सुद्धा गृहत्याग आहे. जसं मी आता म्हटलं की सोशल मीडियाचं व्यसन लागलेलं आहे अनेक लोकांना, तर या सोशल मीडियाच्या व्यसनामधून मुक्त होणे म्हणजे सुद्धा आपला गृहत्याग असू शकतो आणि तो आधुनिक अर्थाचा गृहत्याग आपण तशा प्रकारे करू शकतो. त्यानंतर बाबासाहेबांनी च्या जीवनाकडे जर बघितलं आपण तर बाबासाहेबांनी सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने गृहत्याग केलेला आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट जर बाबासाहेबांच्या जीवनात जर कोणती असेल तर 14 ऑक्टोबर 1956 या दिवशी बाबासाहेबांनी बुद्ध धर्माची स्वतः दीक्षा घेतली आणि आपल्या अनुयायांना सुद्धा ती दीक्षा दिली. तर अशा प्रकारे या विषारी व्यवस्थेचा त्यांनी त्याग केलेला होता. जी काही वर्णव्यवस्था होती, जी काही विषारी वर्णव्यवस्था होती, त्या विषारी वर्णव्यवस्थेचा त्यांनी त्याग केलेला आहे. तर ते सुद्धा सामूहिक गृहत्याग होता. म्हणजे इतक्या लाखो लोकांनी त्यावेळेला सामूहिक गृहत्यागाची भूमिका घेतली आणि अशा प्रकारे धम्माच्या मार्गाने लोक निघाले. हे सुद्धा एक गृहत्याग आहे. त्यानंतर बाबासाहेबांनी केवळ एक धर्म सोडून दुसरा धर्म घेतला असं नाही, तर बाबासाहेबांनी आपल्याला अज्ञानातून बाहेर काढलं. जी वर्णव्यवस्थेचा जो पगडा होता, ते देवाचा किंवा ईश्वराचा जो लोकांच्या मनावरती पगडा होता, हे जे काही सर्व घडत आहे ते ईश्वराच्या कृपेने घडत आहे. या अज्ञानातून बाहेर काढून आपल्याला बुद्धाच्या धम्माच्या प्रकाशात आणलं, बुद्धाच्या धम्माच्या दृष्टीने आपल्याला विचार करायला शिकवलं. हा सुद्धा बाबासाहेबांचा एक सामूहिक असा गृहत्याग होता. आणि त्या पुढे जाऊन जर आपण उर्गेन संरक्षितांचा जर विचार केला तर उर्गेन संरक्षित म्हणतात की जीवनाची पुनर्रचना करणे म्हणजे गृहत्याग आहे. जीवनाला नवीन दिशा देणे म्हणजे गृहत्याग आहे. तर जीवनाची पुनर्रचना करणे म्हणजे आपण जे काही जीवन जगत आहे, म्हणजे हे बाबासाहेबांच्या प्रेरणेतून उर्गेन संरक्षित सांगतात की लाखो लोकांच्या जीवनामध्ये बाबासाहेबांनी ते परिवर्तन केलेलं आहे. लाखो लोकांच्या जीवनाची पुनर्रचना केलेली
केली आहे, तर तो त्या लाखो लोकांचा तो खऱ्या अर्थाने गृहत्याग आहे. आपल्या जीवनाची दिशा त्यांनी बदलवली, तर जीवनाची दिशा बदलवणे हा सुद्धा काय आहे, एक प्रकारचा गृहत्याग आहे. आणि अशा प्रकारे अनेक संदर्भ आपण पाहू शकतो. अलीकडच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर संत गाडगेबाबा यांचा सुद्धा अतिशय गृहत्यागाचं आपण त्यांच्याकडे पाहू शकतो. त्यांनी सुद्धा त्यांच्या लाईफस्टाईलमधून एक संदेश दिला आहे गृहत्यागाचा, की केवळ घर सोडणे किंवा संसार सोडणे म्हणजे गृहत्याग नाही, तर गल्लीतील म्हणजे आपल्या हातात झाडू पकडून एखाद्या गल्लीची सफाई करण्यापासून तर माणसाच्या मनाच्या सफाई करण्यापर्यंत, म्हणजे माणसाच्या मनाची स्वच्छता करण्यापर्यंत त्यांनी तो प्रयत्न केलेला आहे. आणि त्यांच्या प्रबोधनातून त्यांनी केवळ झाडूच चालवला नाही, तर केवळ ही जी काही गावातील त्या गल्लीतील स्वच्छताच केली नाही, तर माणसांच्या मनाची सुद्धा त्यांनी स्वच्छता केलेली आहे. तर अशा प्रकारे माणसाच्या मनाची स्वच्छता करणे हा सुद्धा एक गृहत्यागाचा, आधुनिक गृहत्यागाचा प्रकार आपण समजू शकतो. आणि अशा प्रकारे गृहत्यागाचा व्यावहारिक अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. बाबासाहेबांनी सुद्धा स्वतःच्या सुखाऐवजी जनतेचा उद्धार करण्याची प्रतिज्ञा घेतली. जर मी माझ्या समाजाचं भलं करू शकलो नाही, तर मी स्वतःच माझ्या डोक्यामध्ये गोळी घालून मी माझं जीवन संपवून टाकील. म्हणजे अशा प्रकारे बाबासाहेबांनी सुद्धा स्वतःच्या हितासाठी किंवा स्वतःच्या सुखासाठी बाबासाहेब झटले नाही, तर समाजाच्या हितासाठी, जनकल्याणासाठी बाबासाहेबांनी सुद्धा प्रयत्न केलेले आहेत. हा सुद्धा बाबासाहेबांचं खूप मोठा गृहत्याग होता. स्वतःच्या सुखासाठी जगणं सोडून समाजाच्या सुखासाठी जगणं म्हणजे गृहत्याग आहे. आणि आपणही हीच प्रेरणा भगवान बुद्धांपासून, बाबासाहेबांपासून, उर्गेन संरक्षितांपासून आपण ही आणि अनेक संत महात्म्यांपासून, अनेक महापुरुषांपासून हीच प्रेरणा आपण घेऊ शकतो, की आपण सुद्धा गृहत्याग केला पाहिजे. मग तो गृहत्याग प्रत्यक्ष तुम्ही घर सोडून आणि संसार सोडणं म्हणजे गृहत्याग नाही, किंवा एखादी काशाय वस्त्र धारण करून भिक्षू बनणं म्हणजेच गृहत्याग नाही. काशाय वस्त्र धारण करणारे अनेक आपल्याला दिसतील. काही संन्यासी आहेत, इतर धर्मात तुम्हाला संन्यासी दिसतील, काही स्वाधी दिसतील, अनेक साधू संत तुम्हाला दिसतील. परंतु एखादी वस्त्र बदलणं म्हणजे गृहत्याग नाही, किंवा केवळ घर सोडणं, बायको मुलं सोडणे म्हणजे गृहत्याग नाही, तर आपल्या मनाची शुद्धता करणं, आपल्या मनामधून अकुशल विचारातला हद्दपार करणं म्हणजे खऱ्या अर्थाने गृहत्याग आहे. जनकल्याणासाठी आपल्या जीवनाचं समर्पण करणं म्हणजे गृहत्याग आहे. तर आपण आहे त्या परिस्थितीमध्ये आपल्याला जेवढा धर्म समजलेला असेल, जेवढा आपल्याला ते धम्म आपल्या मनात उतरला असेल, आपल्या प्रॅक्टिसेसमध्ये आलेला असेल, आपल्या आचरणात आलेला असेल, तेवढा धम्म लोकांपर्यंत पोहोचवणे, लोकांना या धम्माच्या वाटेवर आणणे, लोकांना घरातून बाहेर काढून धम्माच्या वाटेवरती आणणे, विहारात आणणे, हा सुद्धा आपला गृहत्याग असू शकतो. आणि म्हणून आपण अशा प्रकारे आधुनिक स्वरूपाचा गृहत्याग करण्यासाठी आपण पुढे राहिलं पाहिजे. आणि सिद्धार्थाच्या जीवनापासून, वैभवातून विवेकाकडे जाणे आणि अशा प्रकारे जलकल्याणासाठी आपलं जीवन समर्पित करणे म्हणजे गृहत्याग. हा जर आपण साधा आणि सोपा अर्थ जर घेतला, आणि सुरुवातीला जसं म्हटलं की भौतिक प्रवृत्तीचा त्याग करणे आणि अकुशल मानसिक भावनांचा त्याग करणे म्हणजे गृहत्याग, एवढा जर सरळ आणि सोपा अर्थ जर आपण या गृहत्यागाचा घेतला, तर आपण या क्षणापासून सुद्धा गृहत्यागाची आपण सुरुवात करू शकतो. आणि ज्याप्रमाणे सिद्धार्थ गौतमाने संबोधी प्राप्त झाली, त्याची सुरुवात मात्र या गृहत्यागापासून झाली. तीच सुरुवात आपल्याला जर आपलं ध्येय जर संबोधी प्राप्तीचं असेल, तर आपल्या संबोधी प्राप्तीची सुरुवातसुद्धा आपल्या गृहत्यागापासून झाली पाहिजे. आणि आपला गृहत्याग ह्या अशा प्रकारे अतिशय सोप्या आणि व्यावहारिक भाषेत जर आपण त्या गृहत्यागाला स्वीकारलं, तर आपणही गृहत्याग करून आपण संबोधी प्राप्तीकडे जाऊ शकतो असं मला वाटतं. या ठिकाणी या गृहत्यागाचे संबंधी जे काही मी 4 व्याख्यानं दिलेले आहेत ते या ठिकाणी संपवत आहे. आपण 4ही प्रवचनातून जे काही आपल्याला गवसलेलं असेल, जे काही तुम्हाला पटलेलं असेल, जे काही तुम्हाला स्वीकारण्यासारखं असेल, ते निश्चित स्वीकारावं आणि ते आपल्या आचरणात आणण्यासाठी आपण प्रयत्नशील राहावं, एवढीच अपेक्षा व्यक्त करून इथेच मी थांबतो. धन्यवाद.